नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसांपासून आपल्या MPSCच्या GS 1, 2, 3 आणि 4 या पेपरची ॲनालिसिसची एक मालिका चालू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघणार आहोत GS पेपर 1 या आपल्या 2020च्या बॅचचा 2020च्या पेपरचा संपूर्ण ॲनालिसिस. मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर GS पेपर 1 मध्ये जे एकूण 150 प्रश्न आहेत, त्या 150 प्रश्नांमध्ये साधारणपणे दोन विषय आपल्याला बघायला मिळतात, एक इतिहास आणि दुसरा भूगोल. तर या दोन विषयांमध्ये कशा पद्धतीने मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, जेणेकरून उद्या आपण ज्यावेळेला अभ्यास करतो, आपण ज्यावेळेला आपल्या अभ्यासामध्ये कुठे ना कुठेतरी रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतो, कुठे ना कुठेतरी त्या विशिष्ट टॉपिकवरती फोकस करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, कमीत कमी वेळेमध्ये कोणकोणते टॉपिक वाचायचे, यासाठी हे ॲनालिसिस आपल्याला सर्वोत्तम असतं. मित्रांनो, हेच ॲनालिसिस यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याकडे इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयांमध्ये 150 मार्कांमध्ये असणारं वेटेज आणि प्रत्येक घटकानुसार प्रत्येक घटकाला असणारं या 150 मार्कांमधलं वेटेज, जेणेकरून ज्या घटकांना वेटेज जास्त आहे त्या घटकांचा अभ्यास आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे, त्याची रिव्हिजन आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. सो मित्रांनो, आपण याला सुरुवात करूया आणि याच पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेला तुमचा अभ्यास पूर्ण होतो आणि पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करता, त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला अशाच टॉपिकवरती फोकस करायचा आहे की ज्या टॉपिकवरती पेपरला जास्तीत जास्त मार्क येतात. शेवटी बघा, वेळ खूप कमी असतो आणि या कमीत कमी वेळेमध्ये, आणि बरं हे कोणासाठी आहे, ज्यावेळेला आपण आपली प्री परीक्षा पूर्णपणे पास होऊन जातो, आता आपल्याला मेन्सची तयारी करायची आहे, हातामध्ये वेळ केवळ 1 ते 2 महिन्यांचा राहिलेला आहे, अशा वेळामध्ये रिव्हिजन करायची आहे. मग इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, इथिक्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत. मग नेमकं प्रत्येक विषयाला योग्य तो न्याय देण्यासाठी योग्य ते टॉपिक, त्या टॉपिकची रिव्हिजन ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. यासाठीच मित्रांनो आपल्याला उपयोगाचं आहे ते म्हणजे आपल्या GS या पेपरमधलं PYQचं काय ते ॲनालिसिस. हे ॲनालिसिस आपल्याला सांगणार आहे की कोणते टॉपिक आपल्याला करायचे, कोणत्या टॉपिकवरती आपल्याला फोकस करायचा आहे. सो लक्षात घ्या, सुरुवात करूया आपण इतिहास या विषयापासून. आपल्याला माहिती मित्रांनो प्रत्येकालाच की साधारणपणे GS पेपर 1 याचा जर आपण विचार केला तर एकूण मार्क आहेत 150 आणि या 150 मार्कांचं जर आपण बायफर्केशन केलं तर यामध्ये इतिहास, त्याच पद्धतीने भूगोल हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय. आता इतिहासामध्ये साधारणपणे आपल्याकडे 60 मार्क बघायला मिळतात, सरासरी आपण घेतलेले असतात. काही पेपरमध्ये ते 58 असतात, काही पेपरमध्ये 55 असतात, काही पेपरमध्ये अगदी 65 असतात, 70 असतात, पण सरासरी 60 मार्क हे आपल्याकडे इतिहास या विषयाला असतात. तर भूगोल हा जो काही विषय आहे, या भूगोलमध्ये पुन्हा आपल्याकडे 3 विषय आपल्याला साधारण बघायला मिळतात. एक भूगोल, दुसरा तो म्हणजे कृषी आणि तिसरा तो पर्यावरण. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे भूगोलचं बायफर्केशन या 3 पद्धतीने केलं जातं, भूगोल, कृषी आणि पर्यावरण. असा विचार करायला गेलं तर पर्यावरण हा भूगोलचाच विषय आहे, कृषी हा देखील भूगोलचाच विषय आहे, परंतु आपल्याला अभ्यास करताना मात्र या 3 विषयांना योग्य तो न्याय देता यावा यासाठी या 3 विषयांना वेगळं करणं गरजेचं असतं. तर लक्षात घ्या, भूगोलचा जर आपण विचार केला तर भूगोलमध्ये बघा एकूण 150 प्रश्न आहेत, यातले 60 झालेले आहेत. आता 60 जर झाले तर उरले किती आपल्याकडे, उरलेले प्रश्न आहेत साधारणपणे 90 प्रश्न. आता या 90 प्रश्नांचा विचार करायला गेलं तर भूगोलमध्ये 60 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्यानंतर उरलेले जे प्रश्न आहेत ते उरलेले प्रश्न आपल्याला बघायला मिळतात कृषी आणि पर्यावरणामध्ये साधारण 15 प्रश्न. म्हणजे लक्षात घ्या, 60 प्रश्न भूगोलमध्ये, कृषीमध्ये 15 प्रश्न आहेत आणि पर्यावरणामध्ये किती आहेत, 15 प्रश्न. अशा पद्धतीने एकंदरीत 150 प्रश्नांचा आपल्याला हा पेपर असतो GS पेपर 1. तुर्तासा हा आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह आहे, पुढच्या काळात डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, पण सध्या आपल्याला ऑब्जेक्टिव्ह नुसारच अभ्यास करायचा असल्यामुळे तुम्हा ऑब्जेक्टिव्ह करणाऱ्या मुलांसाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत या गोष्टी व्यवस्थित बघा. मित्रांनो, आता आपण जर इतिहास या विषयाला सुरुवात केली तर इतिहासामध्ये किती घटक आहेत आपल्याकडे इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपल्याला बघायला मिळतात. त्या घटकानुसार आपण जर बघितलं तर एकूण 22 अत्यंत महत्त्वाचे असे टॉपिक किंवा घटक आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतात. 22. आता 22 टॉपिक जर मला करायचे असतील तर मला त्याला वेळ खूप लागणार आहे. ओके, मग मला
असे टॉपिक कव्हर करायचे की ज्या टॉपिकवरती परीक्षांना भर जास्त आहे. मग असे टॉपिक कोणते आहेत? मग हे टॉपिक आपल्याला समजून घेणं म्हणजेच आपल्याला पेपरचं काय करणं, ते ॲनालिसिस करणं. ओके मित्रांनो, याला आपण ॲनालिसिस म्हणतो. त्यामुळे हे ॲनालिसिस तुम्हाला जर क्लिअर झालं ना तर तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जातं. लक्षात घ्या, 22 टॉपिक आहेत आणि हे 22 टॉपिक जर कव्हर करायचे म्हणलं तर आपल्याला खूप दिवस लागतात. मग एवढे दिवस आपल्या हातामध्ये आहेत का? बिलकुल नाही आहे. शिवाय आपण 22 टॉपिकचा अभ्यास केलेला आहे, पण आता मात्र आपल्याला रिव्हिजन करायची आहे. मग रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला ठराविक टॉपिकच पाहिजे आहेत की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न येतात. किती टॉपिक आहेत? तर 22 पैकी आपल्याला 10 टॉपिक की जे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत. अत्यंत कसं असतं बघा, कुठल्याही ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर साधारणपणे बघा कूल, वॉर्म आणि हॉट अशा पद्धतीचे टॉपिक असतात. कुठल्याही ठिकाणी जर आपण गेलो तरी कुठल्याही विषयामध्ये, इतिहास असू दे, भूगोल असू दे, राज्यशास्त्र असू दे, अर्थशास्त्र असू दे, आपण जर याचं बायफर्केशन नीट केलं तर आपल्याला कळतं की आपल्याला नेमकं कुठल्या पॉईंटवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. आता हॉट म्हणजे कोणते टॉपिक? तर लक्षात घ्या, ज्या टॉपिकवरती सर्वात जास्त प्रमाणात प्रश्न पेपरला येतात. मग सर्वात जास्त म्हणजे किती? साधारणपणे 8 आणि 8 पेक्षा जास्त प्रश्न ज्याच्यावरती येतात ते आपल्याकडचे हॉट टॉपिक. आता वॉर्म टॉपिक कोणते? तर वॉर्म टॉपिक म्हणजे असे टॉपिक की ज्याच्यामध्ये साधारणपणे 2 ते 6 अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आणि कूल म्हणजे कोणते टॉपिक? जे एकदम निवांत असतात, कधीतरी आला तर एखादा दुसरा प्रश्न त्यामध्ये येतो, कधीतरी, नाहीतर येतच नाही. ओके, पण आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपण आपला जास्तीत जास्त प्रमाणात फोकस काय करतो? अशा टॉपिकवरती करतो, त्यानंतर या टॉपिकवर करतो, आणि जो मेन आहे, जो हॉट आहे, त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. ही सगळ्यात मोठी चूक आपली असते आणि या चुकीमुळे आपण प्रीतर परीक्षा पास होतो, पण मेन्स मध्ये मात्र आपण लटकतो. आणि लटकण्याचं महत्त्वाचं कारण काय? तर आपण चुकीच्या टॉपिकवरती फोकस केलेला असतो. लक्षात घ्या, प्री परीक्षा पास व्हायला तुम्हाला 22च्या 22 घटक करायचे, ऑप्शन नाहीये. कारण प्री परीक्षेमध्ये लाखो मुलं बसलेली आहेत आणि लाखो मुलांमधनं काही हजार मुलं सिलेक्ट करायचे असतात. पण मेन्स मध्ये मात्र तसं नाहीये. मेन्स मध्ये जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत ते सगळे हुशार आहेत आणि त्या मुलांना अशाच टॉपिकवरती प्रश्न विचारायचे आहेत की जे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला तेच महत्त्वाचे टॉपिक समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. मग बघा, एकूण किती आहेत? 22 आहेत. कशामध्ये? ते इतिहासामध्ये. एकूण किती टॉपिक आहेत आपल्याकडे? 22 आहेत. आणि 22 पैकी किती करायचे आपल्याला? केवळ 10 करायचे आहेत. ओके, म्हणजे 10 कोणते? यातला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे गव्हर्नर. कोणता टॉपिक आहे मित्रांनो? गव्हर्नर. अत्यंत महत्त्वाचा गव्हर्नर, गव्हर्नर जनरल म्हणजेच काय बघा, बंगालचे गव्हर्नर, त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा व्हाईसरॉय आणि त्यानंतर पुन्हा भारताचा गव्हर्नर जनरल. मित्रांनो, हे सगळे मुद्दे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये आलेले प्रत्येक गव्हर्नर, त्या गव्हर्नरचा अभ्यास आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर गव्हर्नर कव्हर करायचं म्हणलं तर आपल्याला किती प्रमाणात कव्हर करायचं आहे? तर लक्षात घ्या, आपल्याला गव्हर्नर जर पूर्ण कव्हर करायचं असेल किती मार्कांसाठी आहे? साधारण 4 मार्कांसाठी आहे. तर लक्षात घ्या, आपल्याकडे 1757 पासून साधारणपणे 1950 पर्यंत अनेक गव्हर्नर होऊन गेलेले आहेत. या गव्हर्नर मध्ये काही होते बंगालचे गव्हर्नर, काय होते? बंगालचे गव्हर्नर. त्यानंतर पुढे होते बंगालचे गव्हर्नर जनरल, त्यानंतर होते भारताचे गव्हर्नर जनरल आणि त्यानंतर होते भारताचे व्हाईसरॉय. काय होते? भारताचे व्हाईसरॉय. आणि पुन्हा भारताचे काय झाले? गव्हर्नर जनरल. सो मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळी पदं आपल्याकडे निर्माण झाली 1757 पासून 1950 पर्यंत. मग आपल्याला किती गव्हर्नरवर फोकस करायचा आहे? तर लक्षात घ्या, आयोग ज्या गव्हर्नरवरती वारंवार प्रश्न विचारतं तेच गव्हर्नर आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये साधारणपणे 10 नावं असणार आहेत. सगळ्यात पहिला असणार आहे कोण? तर रॉबर्ट क्लाइव्ह. याच्याशिवाय आपल्याला सुरुवात करताच येत नाही. दुसरा व्यक्ती कोण आहे? तर दुसरा आहे वॉरन हेस्टिंग. तिसरा व्यक्ती कोण आहे? तिसरा व्यक्ती आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा व्यक्ती कोण आहे बघा आपल्याकडे? त्याचं नाव आहे लॉर्ड वेलस्ली. त्याच्या पुढचा व्यक्ती जो आपल्याकडे आहे त्याचं नाव आहे लॉर्ड हेस्टिंग. बघा, हा आहे वॉरन हेस्टिंग, हा आहे लॉर्ड हेस्टिंग, आणि दोघंही पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यानंतरचा पुढचा आहे लॉर्ड विलियम बेंटिक. ओके, त्यानंतरचा जो आहे महत्वाचा तो आहे लॉर्ड डलहौसी.
त्यानंतर जो व्यक्ती आहे तो आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा आहे लॉर्ड लिटन आणि 10वा शेवटचा आहे लॉर्ड रिपन. सो मित्रांनो हे 10 आपल्याला पूर्णपणे फोकस करायचे, पूर्ण फोकस करायचे. या 10 वरती इन डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि याच 10 वरती जो इन डिटेल आपण अभ्यास करू त्यावर आपल्याला प्रश्न असणार आहे. त्यामुळे गव्हर्नर वरती जे काही प्रश्न पेपरला येत आहेत त्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे या 10 लोकांवरती येत आहेत. म्हणजे हे 10 लोक जर आपण कव्हर केले तर गव्हर्नर मधले मार्क आपले 100% क्लिअर होणार आहेत. आपल्याला कुठल्याही प्रकारे यामध्ये मार्क जाणार नाही, याची शाश्वती मिळणार आहे. ओके, सो या पद्धतीने गव्हर्नरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे समाज सुधारक. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो. मार्कावरूनच तुम्हाला कळेल मार्कांची संख्या आहे 11. म्हणजे 60 प्रश्नांपैकी 11 प्रश्न हे समाज सुधारकांवरती आहेत. विचार करा, हा पेपर आपण बघतोय 2020 चा अनालिसिसचा पेपर बघतोय. त्यामुळे 60 प्रश्नांपैकी जर 11 समाज सुधारकांवरती असतील तर मित्रांनो बघा किती टक्के झाले. समजून घ्या या गोष्टी. ह्या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत. आपण फापट पसारा करत बसतो, आपण नाही त्या चळवळी करत बसतो, नाही ते उठाव करत बसतो. आपल्याला काय करायचंय, अशा मुद्द्यांवरती फोकस करायचा आहे की ज्या मुद्द्यांवरती आयोग फोकस करतं. आयोगाला जे आवडतं ते तुम्हाला आवडलं पाहिजे. ठीक आहे, मग कोणकोणते समाज सुधारक आहेत बघा. आता समाज सुधारकांचं जरी आपण बघितलं तरी साधारणपणे 55 एकूण समाज सुधारक आहेत आपल्याकडे. आता 55च्या 55 करत बसायचे काय, ते बिलकुल नाही. समाज सुधारकांमध्ये जे 11 प्रश्न येतात त्या 11 प्रश्नांमध्ये मोस्ट ऑफ द प्रश्न येतात 8 लोकांच्या बाबतीत. हे 8 लोक आणि 8 लोकांशी निगडीत असणारे इतर लोक. ओके, मग 8 लोक कोण कोण. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिले 3 महत्वाचे माणसं शाहू, फुले आणि आंबेडकर. ओके, यांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. हे 3 अत्यंत महत्वाचे, कारण समाज सुधारक ही संकल्पना केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राला निर्माण करण्यामध्ये ह्या 3 लोकांचा महान हात आहे. त्यामुळे हे 3 लोक. त्यानंतर 3 महत्वाच्या महिला ज्यांनी अत्यंत महत्वाची कामं केली महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये जर आपण बघितलं तर एक आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. त्याचप्रमाणे दुसरे आहेत पंडिता रमाबाई आणि तिसऱ्या ज्या आहेत त्या आहेत रमाबाई रानडे. ओके, सो मित्रांनो या 3 अत्यंत महत्वाच्या महिला यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि 2 पुरुष ज्यांनी महिलांसाठी महाराष्ट्रात काम केले त्यामध्ये एक होते महर्षी धोंडो केशव कर्वे आणि दुसरे होते आगरकर. सो या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. मग लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हटलं की एकूण किती आहेत आपल्याकडे 55 आहेत, पण त्यातले फोकस किती करायचे आपल्याला 8 करायचे. मग जर 8 आपल्याला जर फोकस करायचे असतील तर ते 8 फोकस करत असताना तुम्हाला या 8ांचा इतका अभ्यास करायचा आहे की यावरती येणारा प्रत्येक प्रश्न आपल्याला सुटला पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या की मला 55 करायचे आहेत काय, ह्याच गोष्टी फक्त डीप करायच्या आहेत, तर मला कमी करायचे पण डीप करायचे. हे आपलं धोरण असलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने अभ्यास केला तर समाज सुधारकांचे जे 11 प्रश्न आहेत त्या 11च्या 11 प्रश्न आपले कव्हर होणार आहेत. 60 पैकी जर 11 मार्क मिळत असतील तर विचार करा किती भारी गोष्ट आहे. आणि ते फक्त समाज सुधारकांना. त्यामुळे मित्रांनो याच्यावरती 100% फोकस करा. समाज सुधारक किती मार्क आहेत 11 आहेत आणि त्या 11 मध्ये जास्तीत जास्त किती लोक करायचे आपल्याला, तर हे 8 लोक. मगाशी म्हटल्याप्रमाणे 8 लोक आणि या 8 लोकांशी निगडीत असणारे इतर लोक. मग आता ते कसे ओळखायचे. आता निगडीत असणारे इतर लोक म्हटल्यानंतर कसे बघा, तर आता मी समजा म्हटलं शाहू. मग शाहू महाराज यांच्या बरोबर कोण कोण होते. मग शाहू महाराज यांच्या बरोबर जे लोक होते त्या लोकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फुल्यांबरोबर कोण कोण होते त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आंबेडकर त्यांच्याबरोबर कोण कोण होते त्यांचा अभ्यास करायचा आहे. ह्याचं एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर लक्षात घ्या, फुल्यांबरोबर कोण कोण होते, तर फुल्यांबरोबर होते आपले रविवारची सुट्टी देणारे किंवा रविवारची सुट्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे कामगारांचे नेते म्हणजेच कोण, नारायण मेघाजी लोखंडे. किंवा दिनबंधू नावाचं वृत्तपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर. त्याचप्रमाणे मुकुंदराव पाटील. अशा पद्धतीचे जे लोक आहेत की जे लोक फुल्यांबरोबर काम करत होते, मग या लोकांचा आपल्याला इन डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आंबेडकरांबरोबर काम करणारे जे लोक आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. शाहू महाराजांनी काही लोकांना हॉटेल चालू करून दिलं, काही लोकांना हॉस्टेलमध्ये काम करायला सांगितलं, काही लोकांना हॉस्टेलमध्ये शिक्षण दिलं. मग असे सर्व लोक, यामध्ये भाऊराव पाटील सारखे लोक पण आहेत की या लोकांचा शाहू महाराजांबरोबर कुठे ना कुठेतरी परिचय होता, त्यातनं ते पुढे मोठे झाले. मग अशा लोकांचा अभ्यास करायचा.
ठीक आहे. त्यानंतर आता समजा मी म्हटलं रमाबाई रानडे, तर रमाबाई रानडे मग यामध्ये आपल्याला रमाबाई रानडेंचे मिस्टर म्हणजेच कोण, तर महादेव गोविंद रानडे यांचाही अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने निगडीत जर अभ्यास केला तर फायदा जास्त होतो. पंडिता रमाबाई यांचं जर नाव घेतलं तर पंडिता रमाबाई या अमेरिकेला गेलेल्या होत्या आणि अमेरिकेला जाण्यामागचं कारण काय होतं, तर अमेरिकेमध्ये आपल्या पुण्यामधनं गेलेल्या एक महिला ज्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या पदवीदान समारंभामध्ये या उपस्थित होत्या. मग आपल्याला आनंदीबाईचा पण अभ्यास करायचा आहे. या पद्धतीने जर आपण अभ्यास केला ना मित्रांनो, आपला अभ्यास खूप सोपा होणार आहे, हे लक्षात घ्या. यानुसार आपल्याला काय करायचं, तर 8 मेन आणि त्याच्याशी निगडीत इतर समाजस्थानक अभ्यास करायचे, जे 60 पैकी 11 मार्क आपले कव्हर झाले. पुढचा टॉपिक बघायचा आहे राजकीय संघटना. मित्रांनो, राजकीय संघटनांवरती खूप सारे प्रश्न पेपरला येतात. या राजकीय संघटनांमध्ये अगदी पहिल्या संघटनेपासून ते शेवटच्या संघटनेपर्यंत प्रत्येक संघटनांचा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक संघटनांचा. मग या प्रत्येक संघटनांच्या अभ्यासामध्ये आपल्याला सुरुवात कुठपासून करायची असते, तर सुरुवात आपल्याला करायची आहे बंगालमधल्या, बंगालमध्ये स्थापन झालेल्या राजकीय संघटना तिथपासून ते राष्ट्रीय स्तरावरील राजकीय संघटना. ओके, म्हणजे पहिल्यांदा बंगाल हा एक पॉइंट फोकस होता, तिथे काही राजकीय संघटना स्थापन झाल्या आणि तिथून त्या राष्ट्रीय स्तरावरती फोकस असणाऱ्या राजकीय संघटना इथपर्यंतचा पूर्ण प्रवास हा आपल्याला करायचा आहे. आणि याच्यावरती किती प्रश्न आहेत आपल्याकडे, 9 प्रश्न आहेत. यामध्ये कुठल्या कुठल्या सभा आहेत, कुठल्या कुठल्या संघटना आहेत, यामध्ये जमीनदारांची संघटना बंगालमधली अत्यंत महत्वाची. त्यानंतर आपल्याकडे संघटना होती कुठली, तर बंगाल ब्रिटिश इंडिया समिती होती, मग त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुंबईमध्ये आपण आलो तर बॉम्बे असोसिएशन होती, पुण्यामध्ये आपण आलो तर पुणे सार्वजनिक सभा होती, लंडनला आपण गेलो तर ईस्ट इंडिया असोसिएशन होतं. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस जातो राष्ट्रीय स्तरावरती, त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावरती आपल्याकडे वेगवेगळ्या राजकीय संघटना, यामध्ये इंडियन लीग, इंडियन असोसिएशन, इंडियन नॅशनल लीग आणि मग काँग्रेस. बरं, काँग्रेस स्थापन झाली म्हणजे सगळं संपलं का, तर बिलकुल नाही. काँग्रेस नंतर पुन्हा समाजवादी काँग्रेस, ठीक आहे, या संघटना स्थापन झाल्या. परत आयटक स्थापन झालं, इंटक स्थापन झालं. मग अशा सगळ्या राजकीय संघटना, कामगारांसाठीच्या संघटना, सगळ्याचा एकत्रित अभ्यास. ज्यांनी ज्यांनी लोकांना एकत्रित केलं आणि ब्रिटिशांकडनं काही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अशा सगळ्या राजकीय संघटनांचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यातनं किती मार्क कव्हर होणार आहेत आपले, 9 मार्क कव्हर होणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून अशा टॉपिकवरती फोकस करा ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची शाश्वती असते. किती मार्क आहेत, एकूण मार्क आहेत 60. 60 पैकी 9 मार्क इथं आहेत, 11 मार्क समाजस्थानकांमध्ये आहेत. म्हणजे 60 पैकी 20 मार्क तुमचे या 2 टॉपिकमध्ये आलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग याच्यावरती जर आपण फोकस केला तर नक्कीच आपल्याला फायदा जास्त होतो, मार्क चांगले मिळतात. पुढे बघा, सांस्कृतिक घडामोडी हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे की या टॉपिकवरती प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारतात. याचा आवाका खूप मोठा आहे, परंतु लक्षात घ्या मार्कांची संख्या पण बऱ्यापैकी आहे. जवळपास 7 मार्क याच्यामध्ये विचारलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, भारताचा सांस्कृतिक इतिहास या दोन्ही गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि त्यामुळं याचा अभ्यास तुम्हाला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. कारण काय होतं प्रॉब्लेम, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ह्या तिघांचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला प्री परीक्षेमध्ये आपण या तिघांनाही फोकस करतो, पण याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण मेन्स मध्ये हेच सगळ्यात मोठं आहे, त्यामुळे ह्याचा अभ्यास पुन्हा नव्याने करावा लागतो आणि मग तो मेन्स पुरता केला जातो. म्हणून थोडंसं सांस्कृतिक आपल्याला काय होतं, अवघड वाटतं. पण लक्षात घ्या सांस्कृतिक खूप सोपं आहे. विशिष्ट काही पुस्तकं आहेत, विशिष्ट काही घडामोडी आहेत, त्या घडामोडींचा जर अभ्यास केला तर आपले साधारण 60 मार्कांपैकी 7 मार्क या ठिकाणी काय होतात, कव्हर होतात. यामध्ये काही धार्मिक इतिहास असतो, काही वेळेला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लेण्या, त्या लेण्यांचा इतिहास असतो, काही वेळेला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सांस्कृतिक परंपरा, त्या सांस्कृतिक परंपरांचा त्यामध्ये समावेश असतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. मित्रांनो, याच्यामध्ये कधी कधी आयोग काय करतं, तर आपले जे इयत्ता 8वी 9वी 10वीचे पुस्तक आहेत त्या पुस्तकांमध्ये बारीक बारीक असं चौकोन करून काही विशिष्ट माहिती लिहिलेली असते. त्या माहितीवर आधारित देखील प्रश्न विचारतात. ओके, एकदा एक प्रश्न विचारला होता की तीज नावाचा एक सण असतो, त्या तीज सणाला कोणत्या देवतेची उपासना केली जाते. आता मित्रांनो, तीज म्हटल्यानंतर आपल्याला कळणारच नाही काय हे बाबा तीज. तर हे इयत्ता 8वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, जुन्या पुस्तकामध्ये चौकोन करून दिलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या बेसिक पुस्तकांचं पण वाचन खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला आपल्याला बेसिक पुस्तकाचं वाचन करायला सांगितलं जातं त्यावेळेला आपले मुलं म्हणतात मी MPSC करतोय आणि बेसिक वाचणार जमणार.
आणि त्यामुळे मग प्रॉब्लेम येतो मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या, या गोष्टींचं वाचन, या गोष्टींची डिव्हिजन अत्यंत आवश्यक आहे सांस्कृतिक घडामोडींच्या अभ्यासासाठी. किती मार्क आहेत? 7 मार्क आहेत. किती पैकी? 60 पैकी. आणि त्यामुळे हे मार्क जर मिळवायचे असतील तर याचा अभ्यास योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. पुढचं आहे शेतकरी आणि कामगार चळवळ. मित्रांनो, जरी मार्क कमी असले याच्यामध्ये तरी पण ही चळवळ खूप महत्वाची आहे. कारण शेतकरी आणि कामगार चळवळ याच्यामध्ये ना टॉपिक खूप छोटे आहेत मित्रांनो, अगदी छोटे टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही जर अभ्यासाला बसलात तर अभ्यासाला बसल्यानंतर तुमचे 2-2 तासामध्ये हे टॉपिक कव्हर होतात. तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. एकदा का प्रॉपर नोट्स वगैरे तयार केल्या तर त्या नोट्स तयार केल्यानंतर तुम्हाला केवळ अर्धा तासाचा जरी वेळ दिला त्याची रिव्हिजन होऊन जाते. आणि याच्या अर्ध्या तासाच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत? तुम्हाला मार्क आहेत 3. मग जर अर्धा तास रिव्हिजन करून 3 मार्क मिळणार असतील तर कशाला सोडायचे? म्हणून आपल्याला हा टॉपिक देखील या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला शेतकरी आणि कामगार चळवळ ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायची आहे. यांच्या संघटना, यांच्या राजकीय संघटना, यांच्या स्थानिक संघटना, यांच्या काही खासगी संघटना, यांचे काही नेते, या नेत्यांनी राबवलेल्या चळवळी, या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा असतो. ओके, म्हणून कामगार आणि शेतकरी ही चळवळ जरी दिसायला मार्कांच्या बाबतीत कमी असली तरी पण हा ऍक्च्युअल टॉपिक देखील खूप छोटा आहे. आणि त्यामुळे तो टॉपिक जर छोटा कव्हर केला कमीत कमी वेळ देऊन तर नक्कीच मार्क मात्र आपल्याला काय मिळणार आहे? तर 3 मिळणार आहे. हे लक्षात घ्या. ओके, पुढे बघा वृत्तपत्र. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे वृत्तपत्र. खरं तर या वृत्तपत्राला आपण समाज सुधारकांमध्ये सुद्धा घेऊ शकतो. परंतु काय होतं, ज्यावेळेला आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचे नेते, त्या नेत्यांचे वृत्तपत्र याबाबत माहिती विचारतात त्यावेळेला मात्र याला आपण समाज सुधारकांमध्ये ऍड करू शकत नाही. म्हणून वृत्तपत्र हा सेपरेट टॉपिक आपण या ठिकाणी काय केलेला आहे? घेतलेला आहे. वृत्तपत्रांवरती 100% 3 ते 4 मार्क पेपरला असणार म्हणजे असणारच. यासाठी वृत्तपत्र कुणी तयार केलं, कधी तयार केलं, का तयार केलं, त्याचं कारण काय होतं, त्यामध्ये कुठले कुठले महत्वाचे लेख होते, अशा संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जोड्या लावामध्ये हा प्रश्न जास्तीत जास्त फेवरेट असतो. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला वृत्तपत्रांचा त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. किती प्रश्न आलेले? एकूण 4 प्रश्न आलेले आहेत. पुढे बघा स्थानिक आणि राष्ट्रीय उठाव. आता मी हा मुद्दामून घेतला. खरं तर हा टॉपिक कसा आहे, तो पूल प्रकारातला टॉपिक आहे. पण हा मला मुद्दामून इथे घ्यावासा वाटला. तो काय घ्यावासा वाटला त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की आपल्याकडचे मुलं जे आहेत ना, आता मी सुद्धा ज्यावेळेस मी शिकवतो त्यावेळेला मुलांची एकच इच्छा असते, मास्तर ते आम्हाला ना महाराष्ट्रातले सगळे स्थानिक उठाव घ्या आणि सर्व प्रकारचे राष्ट्रीय उठाव घ्या आणि सगळ्यात महत्वाचा 1857चा उठाव घ्या. मुलांना असं वाटतं की 1857चा उठाव किंवा राष्ट्रीय उठाव किंवा स्थानिक उठाव म्हणजे 5-5, 6-6 लेक्चरमध्ये घेण्याची गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, खरंच तेवढ्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. ह्याच्यावरती मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर ते खूप कमी आहे. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी 60 पैकी फक्त 1 प्रश्न याच्यावरती आलेला आहे. पण आपण वेळ किती वाया घालवतो सांगा बरं याच्यामध्ये? मग वेळ वाया घालवणं हेच म्हणणार आहे या ठिकाणी. कारण ज्या टॉपिकचा अभ्यास करण्यामध्ये तुमचा वेळ जास्त जातो पण मार्क काहीच मिळत नाही, ते टॉपिक करून फायदाच नाहीये. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार करायला गेलो तर साधारणपणे आपल्याला कमीत कमी वेळ द्यायचा आहे. कारण मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन पण खूप कमी आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीने जास्तीत जास्त वेळ देण्याचे टॉपिक आपण बघितले त्याच पद्धतीने हा टॉपिक मुलं खूप जास्त प्रमाणात अभ्यासतात. मुलांची खूप जास्त डिमांड या टॉपिकच्या बाबत असते. पण आपल्याला या टॉपिकवरती फोकस कमी करायचा आहे कारण मार्कांची संख्या कशी आहे? कमी आहे, हे समजून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढचं बघा राजकीय नेते. राजकीय नेत्यांवरती किती प्रश्न आहेत? साधारणपणे 3 प्रश्न आहेत. हे राजकीय नेते कोण असतात? तर ज्यावेळेला काँग्रेसची स्थापना होते आणि काँग्रेसच्या स्थापनेनंतर मग आपल्याकडे मवाळ कालखंड येतो, जहाल कालखंड येतो, गांधी कालखंड येतो. अशा कालखंडामध्ये भारतातले जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते, मग लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, अशा प्रकारचे जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत या सर्व नेत्यांचा अभ्यास हा आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग त्या नेत्यांबद्दलची काही वैयक्तिक माहिती, त्यांच्याबद्दलचं काही जीवन चरित्र, त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या घडामोडी अशा पेपरला विचारल्या जातात. अर्थात या घडामोडी थोड्याशा अवघड असतात कारण कधी कधी त्यांच्याबद्दल इतकं डीप विचारतात की ते डीप केवळ त्यांच्या संदर्भातलं जे काही कोशा ग्रंथ असतात, खंडात्मक ग्रंथ असतात त्यातच दिलेलं असतं. त्यामुळे यामध्ये जनरली आपला मार्क जातो. पण लक्षात घ्या, जर तुमच्याकडे राष्ट्रीय नेत्यांबद्दलची काही माहिती असेल तर त्या माहितीवरती देखील नजर टाका, त्याच्यावरही पेपरला प्रश्न असतो. पण एवढंच की तुमच्याकडे जेवढं मटेरियल अवेलेबल आहे तेवढंच वाचा, बाकीचा फापट पसारा गोळा करण्याचा प्रयत्न करू नका. कारण एक लक्षात घ्या, शेवटी 60 पैकी 60 काय आपल्याला मार्क पाडायचे नाहीये.
आपल्याला जास्तीत जास्त मार्क पाडायचे, पण 60 पैकी 60 पाडायचे नाहीयेत, हे लक्षात घ्या, हे प्रकर्षाने लक्षात घ्या. त्यामुळे या पद्धती राष्ट्रीय चळवळ. आता बघा राष्ट्रीय चळवळ मित्रांनो, आपल्याकडच्या राष्ट्रीय चळवळीवरती देखील आपले मुलं खूप फोकस करतात. साधारणपणे आपल्याकडे 1905 ला झालेली जी काही वंगभंग नावाची चळवळ आहे, कुठली वंगभंग. आता ही जी काही वंगभंग चळवळ आपल्याकडे आहे, त्या वंगभंग चळवळीपासून आपण जर पुढे आलो, वंगभंग चळवळीपासून आपण जर समजा पुढे आलो मित्रांनो, तर साधारणपणे 1942 पर्यंतची आपल्याकडची चळवळ म्हणजे कुठली, तर छोडो भारत. मित्रांनो, या दरम्यान आपल्याकडे झालेल्या सर्व प्रकारच्या चळवळी आणि या चळवळींचा अभ्यास करण्यामध्ये आपले मुलं साधारणपणे किती वेळ घालवतात, तर आपले मुलं एक एक चळवळीला एक एक दिवस देतात. खरंच गरज आहे का? नाहीये. का नाहीये गरज? कारण मार्क तिकीट फक्त 4 आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला अशा मुद्द्यांवरती फोकस करायचा आहे की जे मुद्दे कमीत कमी आहेत, त्यांचं वेटेज जास्तीत जास्त आहे. म्हणजे त्या मुद्द्यांना कव्हर करण्यासाठी वेळ कमी लागतो, परंतु त्यांचे मार्क मात्र खूप जास्त आहेत. अशा मुद्द्यांवरती आपल्याला काय करायचंय, फोकस करायचंय. म्हणून लक्षात घ्या, राष्ट्रीय चळवळी ज्यामध्ये वंगभंग पासून छोडो भारत पर्यंतच्या चळवळी आहेत, त्या चळवळी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याला करण्यामध्ये वेळ वाया घालू नका. करा, त्या चळवळी समजून घ्या, त्या कंप्लीट करा, पण यात जास्त वेळ वाया घालू नका. वेळ जितका जास्त असेल तितका तो समाज सुधारकांवरती लावा, तितका तो गव्हर्नरवरती लावा, कारण त्यात तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त मिळणार आहे. ओके, पुढे बघा, कायदे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण कायदे हा जो टॉपिक आहे, तो टॉपिक आणि त्या टॉपिक वरती विचारले जाणारे प्रश्न खूप जास्त प्रमाणात असतात. आपल्याकडे आपल्या एकूण जे कायदे आहेत, ते एकूण कायदे एकंदरीत किती आहेत, तर एकूण कायदे आहेत 13, आणि या 13 कायद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. शिवाय आपल्याकडे 1940 पासून 1947 पर्यंतचा जो काही राजकीय इतिहास आहे, त्या राजकीय इतिहासाचा पण अभ्यास यामध्ये करावा लागतो, राजकीय इतिहास. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, एकूण 13 कायदे म्हणजे कोणते, तर 13 कायदे म्हणजे 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे. 73चा नियंत्रण कायदा, तिथपासून सुरू झालेले कायदे, आणि शेवटचा 1947 चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, इथपर्यंतचे कायदे म्हणजे 13 कायदे. आणि 40 पासून सुरू झालेला प्रवास, मग यामध्ये ऑगस्ट घोषणा असेल, क्रिप्स मिशन असेल, राजाजी योजना असेल, लियाकत अली देसाई योजना असेल, त्रिमंत्री मिशन असेल, अशा पद्धतीच्या सर्व योजना, सर्व प्रकारचा राजकीय इतिहास यामध्ये त्या समाविष्ट होतात आणि त्यांचा अभ्यास यात करायचा आहे. कारण यात मार्क किती आहेत, 8 मार्क आहेत. 60 पैकी 8 मार्क हे फक्त कायद्यावरतीच आहेत. त्यामुळे जर आपण एवढे कायदे कंप्लीट केले तर आपल्याला 8 मार्क कव्हर करता येतात. म्हणून लक्षात घ्या, असे टॉपिक पकडा की ज्या टॉपिकला कव्हर करायला वेळ कमी आहे पण मार्क जास्त आहेत. या पद्धतीचा हा एक टॉपिक आहे. पण राष्ट्रीय चळवळ आपण बघितली की त्याला कव्हर करायला वेळ खूप लागणार आहे, पण त्याच्यावरती मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन मात्र कसं आहे, कमी आहे. म्हणून लक्षात घ्या, हे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. पुढे बघा, हे झालं सगळं आपलं कुणाचं, हे सगळं झालं आपलं इतिहासाचं. ओके, इथपर्यंत आपण इतिहासाचं बघितलं. आपण बघितलं की एकूण घटक किती आहेत, एकूण घटक आहेत 22, आणि त्यातले महत्त्वाचे घटक किती आहेत, महत्त्वाचे घटक आहेत 10. कोणते कोणते? कायदे हा एक टॉपिक आहे, राष्ट्रीय चळवळ 2, राजकीय नेते 3, स्थानिक आणि राष्ट्रीय उठाव तो आहे 4, वृत्तपत्र 5, शेतकरी आणि कामगार चळवळ 6, सांस्कृतिक घडामोडी 7, हे 8, हे 9, आणि हा 10वा म्हणजे पहिला. ओके, असे एकूण किती टॉपिक आपले महत्त्वाचे, तर गव्हर्नर म्हणजे 10 टॉपिक. आता या टॉपिक पैकी फोकस कशावर करायचा आहे, फोकस करायचा आहे गव्हर्नरवरती. सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे गव्हर्नर, समाज सुधारक, त्याचप्रमाणे राजकीय संघटना, सांस्कृतिक घडामोडी, ओके, शेतकरी आणि कामगार चळवळ, वृत्तपत्र. पण याच्यावरती मात्र फोकस करायची गरज नाही. ह्याच्यावरती तुम्ही तुमच्याकडे जेवढं नॉलेज आतापर्यंत होतं तेवढंच नॉलेज ठेवा, त्यापेक्षा जास्त नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण मार्कांची संख्या कमी आहे. त्यानंतर राजकीय नेते, याच्यावरही जेवढ्या प्रमाणात चळवळींच्या माध्यमातून तुम्ही मिळवताल माहिती, तेवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे. त्यानंतर राष्ट्रीय चळवळी जेवढी केलेली आहे तेवढीच, जास्त डीप मध्ये जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका, कारण जितकं डीप जातात तितकं तो एरिया अजून जास्त डीप होत जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मार्कांचं वेटेज खूप कमी आहे आणि एरिया खूप जास्त आहे.
म्हणून या ठिकाणी जेवढा अभ्यास आहे तेवढाच करा, रिव्हिजन जास्त करण्याच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे. कायदे इथं मात्र वेळ जितका जास्त देता येईल तितका द्या, कारण का कायदे फक्त 13 आहे आणि हा जो काही तो 7 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रश्न असणार आहे आणि वेळ हा खूप कमी लागणार आहे. एक कायद्याला कव्हर करायला आपल्याला मॅक्स अर्धा तास लागतो आणि रिव्हिजन मारायची असेल तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जाते. म्हणून लक्षात घ्या, कायद्यावरती फोकस करा, जेणेकरून तुम्हाला जे एकूण 8 मार्क आहेत ते 8 मार्क त्या 8 मार्कांमध्ये जास्तीत जास्त मार्क कव्हर करता येतील. ओके. त्यानंतरचा मुद्दा कुठला, तर त्यानंतरचा मुद्दा आता भूगोलचा. ओके. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी इतिहासाचे काही मुद्दे सांगितले, त्याच्यावरती फोकस करायचा आहे. आता भूगोल. आता मगाशी बघा आपण बघितलं की एकूण भूगोल जो आहे त्या भूगोलमध्ये जो प्युअर आपला भूगोल आहे त्या भूगोलला, त्यानंतर कृषीला आणि त्यानंतर पर्यावरण, ह्या तिघांना किंवा त्या तिघांचा समावेश यामध्ये होतो. भूगोलचा समावेश होतो. भूगोलमध्ये किती प्रश्न आहेत? 60 प्रश्न आहेत. कृषी किती प्रश्न आहेत? 15 प्रश्न आहेत. पर्यावरण 15 प्रश्न आहेत. ओके. मग या पद्धतीने आपल्याला कृषी, पर्यावरण यासाठी 15 आणि भूगोलसाठी किती? तर 60 आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन समजून घ्यायचं आहे. मग लक्षात घ्या, आपल्याकडे जी प्राकृतिक रचना आहे ज्याच्यावरती प्रश्न खूप सारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे येतात, ज्याच्यामध्ये प्राकृतिक रचना जग, प्राकृतिक रचना भारत आणि प्राकृतिक रचना महाराष्ट्र. ओके. पण मित्रांनो आपला फोकस कशावर असला पाहिजे? तर महाराष्ट्रावरच असला पाहिजे, कारण उद्या आपण ज्यावेळेला परीक्षा पास होतो त्यावेळेला आपल्याला काम कुठं करायचंय? महाराष्ट्रात करायचंय. मग महाराष्ट्रात काम करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या भूगोलचीच माहिती असणं आवश्यक आहे. भारताच्याही पाहिजेच आहे, पण फोकस महाराष्ट्रावर असला पाहिजे. किती मार्क आहेत? तर 12 मार्क आहेत. 60 पैकी 12 मार्क हे एकट्या प्राकृतिक रचनेवरती आहेत. म्हणून याच्यावरती कुठल्याही प्रकारे तुम्ही शंका न घेता 100% याला वेळ द्या, 100% याला न्याय द्या. जितका जास्त वेळ देताल तितके जास्त मार्क यातून तुम्हाला मिळणार आहे. प्राकृतिक रचना. त्यानंतर पर्यावरण. आता बघा पर्यावरण साधारणपणे 13 प्रश्न आहेत. आपण मगाशी म्हणले की 15 प्रश्न. आता कसं असतं की एखादा दुसरा प्रश्न इकडे तिकडे होत जातो, कारण शेवटी जे ठरलेले नियम आहेत त्या ठरलेल्या नियमावरती कधीच प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे कधी मार्क यातले वाढतात, कधी मार्क कमी होतात, पण सरासरी आपण सांगितलं 60, 15, 15. क्लिअर आहे? मग लक्षात घ्या, पर्यावरणावरती काय आपल्याकडे साधारणपणे 13 प्रश्न आलेले आहेत. या 13 प्रश्नांमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यावरणाच्या समित्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यावरण कायदे, त्या संदर्भामध्ये चाललेल्या प्रत्येक घडामोडी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र, भारत आणि जग यातले संवेदनशील ठिकाणं, पर्यावरणीय समस्या, तापमान वाढ, इकॉलॉजी, इकोसिस्टीम, अशा प्रत्येक घडामोडींचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. प्रत्येक घडामोडींचा अभ्यास. अगदी साधी सिंपल जर गोष्ट आपण बघितली, इर्शालवाडी, त्या इर्शालवाडीची जी काही दुर्घटना आहे किंवा त्या काळात झालेली माळीण या गावातली दुर्घटना, तर अशा प्रकारच्या ज्या काही दुर्घटना आहेत त्या दुर्घटना देखील पर्यावरणाच्याच समस्या आहेत किंवा अशा सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणामध्ये शिकणं गरजेचं आहे. तर त्याचाही अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके. तर संवेदनशील ठिकाणं, त्या ठिकाणांबद्दलचे काही रिपोर्ट्स आहेत का, त्या रिपोर्ट्सला सरकारने स्वीकारलेलं आहे का, मग ते स्वीकारलं नाही म्हणून अशा प्रकारच्या घटना घडतायत का, अशा गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला पर्यावरणावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करता येणार आहेत. लक्षात घ्या, या पद्धतीने पर्यावरण. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे खनिज. भूगोलमध्ये जे 60 मार्क आहेत त्या 60 मार्कांपैकी खनिज आणि खनिज संपत्ती याच्यावरती प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इथे देखील फोकस करताना फोकस कोणावर करायचा आहे? महाराष्ट्रावर आणि त्यानंतर भारतावर. जगावर नाही फोकस केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण महाराष्ट्र आणि भारत हे तुम्हाला व्यवस्थितच करायचे, व्यवस्थितच समजून घ्यायचे. यासाठी तुम्हाला खनिज संबंधामधले प्रत्येक गोष्टी, अगदी त्या खनिजाचं उत्पादन असेल किंवा त्या खनिजांवरती आधारित उद्योगधंदे असतील, प्रत्येक गोष्टी यामध्ये काय करायच्या तर समजून घ्यायच्या आहेत. किती प्रश्न आहेत एकूण आपल्याकडे? खनिजावरती 6 प्रश्न आहेत. यामध्ये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सापडणारे जे महत्वाचे खनिज आहेत, या महत्वाच्या खनिजांमध्ये काय काय आहे बघा. या महत्वाच्या खनिजांमध्ये आहे दगडी, कोळसा. ओके. दगडी, कोळसा. त्यानंतर काय आहे? खनिज तेल. जरी याचं प्रमाण कमी असलं तरी पण खनिज तेल अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीचं उत्पादन आहे, त्यामुळे ते घेणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर लोह खनिज, लोह खनिज. त्यानंतर काय आहे? त्यानंतरचं आहे तुमचं बॉक्साईट.
ओके, बॉक्साईट हे अत्यंत महत्त्वाचे असे आपल्याकडचे खनिज आणि त्यानंतर आपल्याकडं जे कमी सापडतं पण त्याला खूप जास्त प्रमाणात मागणी आहे, मग यासाठी सोनं आहे, यासाठी चांदी आहे, यासाठी तांबे आहे, यासाठी या सर्व प्रकारच्या गोष्टी. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला अशा पण गोष्टी करायच्या की ज्या गोष्टीला मागणी खूप जास्त आहे पण उत्पादन कमी आहे, आणि अशाही गोष्टी करायच्या की ज्याला खूप जास्त प्रमाणात मागणी पण आहे आणि उत्पादन पण आहे. ओके, अशा पद्धतीच्या खनिजांवरती फोकस जर केलं तर त्याच्यावरती आलेल्या प्रश्नांची संख्या ही आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळते. मग ज्या प्रश्नांवरती जास्तीत जास्त, ज्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न येतात ते टॉपिक कव्हर केले तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला या ठिकाणी होतो. म्हणून खनिज कव्हर करायचे असतील तर या गोष्टी कव्हर करा आणि त्यापैकी 6 मार्क त्यातनं मिळवून घ्या. पुढे बघा उद्योग. आता उद्योगधंद्यांवरती फक्त एकच प्रश्न आहे, त्यामुळे उद्योगधंद्यांवरती जास्त फोकस करायचा आहे का? बिलकुल करायचा नाहीये. म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडे जे काही इतर गोष्टी आहेत त्या इतर गोष्टींवरती फोकस करा, पण उद्योगधंद्यांवरती फोकस मात्र कसा करा? कमी करा. सेपरेट उद्योगाचे टॉपिक शिकू नका, पण खनिज संपत्ती, मग खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे त्याचा अभ्यास करा. कृषीवर आधारित उद्योगधंदे त्याचा अभ्यास करा. ओके, वनांवर आधारित उद्योगधंदे त्याचा अभ्यास करा, पण सेपरेट उद्योगधंदा हा टॉपिकचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. क्लिअर आहे? म्हणून लक्षात घ्या, उद्योगधंदे केवळ 1 मार्क आलाय म्हणून सेपरेट करू नका, ते त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होतं की वेळ कमी जातो आणि ती गोष्ट त्या ठिकाणी गेली तर लक्षात लवकर राहते. क्लिअर आहे? त्यानंतर वन आणि प्राणी संपदा, केवळ किती प्रश्न आहेत आपल्याकडे? 2 प्रश्न आहेत, वने आणि प्राणी संपदा. आता यात काय होतं प्रॉब्लेम, कधी कधी वने आणि प्राणी संपदा यातही वने ह्याच्यावरती जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला पर्यावरणामध्ये देखील विचारले जातात, म्हणून ते पर्यावरण रिलेटेड होतात. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला वने आणि प्राणी यामध्ये जो काही अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करत असताना आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाहीये, जास्त डीप मध्ये जायचं नाहीये. आपल्याला वरचेवर जो काही अभ्यास आहे तो अभ्यास कव्हर करायचा आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या टॉपिककडे जायचं आहे. असे टॉपिक कव्हर करायचे गुगल मधले की ज्या टॉपिकवरती आपल्याला फोकस जास्त केला तर जास्त फायदा होईल, म्हणजे जास्त मार्क मिळतील. ओके, त्यानंतर मृदा आणि कृषी. बघा, आता मृदा आणि कृषी यामध्ये खरं तर आपण नुसता कृषी हा भाग घेतला तर 15 मार्क आहेत, पण मृदा हा आपण त्यात ऍड करतो म्हणून त्याचे एकूण 5 मार्क ऍड होतात आणि एकूण किती होतात मार्क? तर 20. लक्षात घ्या, कृषीला आपण मराठी इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ऍग्रीकल्चर. ओके, आता हा जो काही ऍग्री शब्द आहे तो ऍग्री म्हणजेच काय? तर ऍग्री म्हणजेच मृदा आणि कल्चर म्हणजे काय? तर कल्चर म्हणजे व्यवस्थापन. म्हणजे बघा, कृषी म्हणजे काय? कृषी म्हणजे मृदेचं व्यवस्थापन. मग मृदेचं व्यवस्थापन असल्यामुळे याच ऍग्रीकल्चर मध्ये आपण मृदा पण घेतली, मृदेचे प्रकार पण घेतले, मग मृदेचं होणारं संधारण असेल, मृदेची होणारी धूप असेल, त्या गोष्टी रोखण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना असतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास एकत्रित मृदा आणि कृषी यामध्ये करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे जर 2 मुद्दे तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला उरलेल्या 90 मार्क, बरोबर आहे ना, 60 मार्क इतिहासावर गेले, सो उरलेले जे 90 मार्क आहेत त्या 90 मार्कांपैकी 20 मार्क हे या 2 टॉपिक वरती कव्हर आहेत, कृषी आणि काय? तर मृदा. ओके, म्हणून अशा टॉपिक वरती फोकस जास्तीत जास्त करा आणि यातही फोकस करताना पुन्हा एकदा तुम्हाला जी काही कृषी, आता मृदा करायचं आहे तर मृदामध्ये परत काय? तर महाराष्ट्र, त्याचप्रमाणे काय असणार आहे? भारत असणार आहे. याच्यावरती फोकस जास्तीत जास्त करायचा आहे. आणि कृषीमध्ये आपण काय जर बघितलं तर कृषीमध्ये कृषीचे प्रकार आणि या प्रकारामध्ये काही आधुनिक प्रकार आपल्याला बघायचे आहेत आणि काही पारंपरिक आपल्याला प्रकार बघायचे आहेत. ओके, शिवाय काही असतात ते आदिवासी प्रकार. मग अशा गोष्टींचा जर अभ्यास केला तर या ठराविक टॉपिकवरती प्रश्न पेपरला येऊन गेलेले आणि ते नेहमी येतात. मग जर अशा टॉपिकवरती आपण फोकस जास्तीत जास्त केला तर मित्रांनो 100% त्याचा फायदा आपल्याला जास्त होणार आहे. क्लिअर आहे? म्हणून घ्या, यामध्ये समजून घ्या, मृदा आणि कृषी याच्यावरती फोकस जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे, म्हणजे मार्क जास्त मिळणार आहे. पुढे बघा, नदी प्रणाली. फक्त एक प्रश्न, अजिबात करायचा नाहीये. बघा, आपण प्रीसाठी याच गोष्टींमध्ये जास्तीत जास्त फोकस केलेला असतो. प्रीसाठी आपण याच गोष्टी जास्तीत जास्त अभ्यासतो, पण मित्रांनो मेन्स मध्ये अशा गोष्टी खूप कमी प्रमाणात विचारतात. मग जर मेन्स मध्ये अशा गोष्टी कमी प्रमाणात विचारत असतील तर आपण का फोकस करायचा? आपण का वेळ वाया घालवायचा? आपल्या लोकांमध्ये एक मानसिकता झालेली असते काय की मी पहिल्यांदा प्राकृतिक करणार, मग मी राजकीय करणार, मग मी नदी प्रणाली करणार, मग मी हवामान करणार. अरे गरज काय आहे?
ज्याच्यावरती पेपरला प्रश्नच नाही विचारत त्या गोष्टी करण्याची गरज काय आपल्याला? मग ज्याच्यावरती विचारतात त्याच्यावरती फोकस करा. त्याचा फायदा नक्कीच आपल्याला काय होणार आहे? जास्त होणार आहे. नदी प्रणाली विचार केला तर खूप मोठा टॉपिक आहे, पण जर त्याच्यावरती एकच प्रश्न आहे त्या टॉपिक वरून फायदा काय? काहीच नाही. म्हणून याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कमी ठेवा, याचा अभ्यास कमी करा. सांस्कृतिक भूगोल म्हणजे काय? तर सांस्कृतिक भूगोल म्हणजे बघा, आपल्या प्री परीक्षेला सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला काय होतं की सांस्कृतिक भूगोल, महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल, 3.5 शक्तीपीठ, अष्टविनायक, बरोबर ना, 12 ज्योतिर्लिंग, त्यातले महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग, 3.5 मुहूर्त, काही गणपती. मग अशावरती प्रश्न पेपरला असतात आपल्याकडे. मग अशावरचे जे प्रश्न आहेत जे प्रीला असतात आणि येणार आहेत, पण मेन्सला मात्र याला फोकस जास्त नाही येणार. मग जर मेन्सला याच्यावरती फोकस नाहीये तर याच्यावरती आपल्याला अभ्यास करून फायदा आहे का? नाही. म्हणून लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांस्कृतिक भूगोल वाचा, पण जास्त डीप जाऊ नका. वरच्यावर वाचा, म्हणजे तुमचे जे 2 मार्क आहेत ते त्यामध्ये काय होतील? कव्हर होतील. लोकसंख्या अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे खरं तर, पण आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे केवळ 2011 ची लोकसंख्या आहे मित्रांनो. 2021 ला कोरोना असल्यामुळे आपण जनगणना केलेली नाही, म्हणून 2011च्या जनगणनेवरती आपल्याला काय करायचं? प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. म्हणून लक्षात घ्या, त्याच्यावर जर आपण अभ्यास केला तर नक्कीच तो आपला अभ्यास मागच्या अनेक वर्षांपासून झालेला असतो, म्हणून आता जास्त त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. म्हणून लक्षात घ्या, हा आपण अभ्यास कव्हर केलेलाच आहे आणि त्याच्यावरतीच किती प्रश्न आपल्याला? साधारणपणे 4 प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला भारत त्याचप्रमाणे महाराष्ट्र अशा 2 गोष्टींवरती फोकस करायचा आहे. यामध्ये जगाचा कुठल्याही प्रकारे संबंध घ्यायची गरज असणार नाही. ओके. त्यानंतर पुढचा बघितला तर अवकाश. आता लक्षात घ्या मित्रांनो, अवकाशावरती खरं तर एकच प्रश्न आहे, पण या वेळेला चांद्रयान ही मोहीम आपण काय घेतली होती? हातामध्ये घेतली होती. आपण बघितलं नुकतंच, काल परवा बातमी आली की रशियाचं चांद्रयान जे काय आहे किंवा जे काही लुनार त्यांचं आहे ते कोसळलं, ते अयशस्वी झालं. भारत मात्र त्यामुळे काय झाला? थोडासा सुधारला. भारताने काय केलं की भारताने लगेच आपलं जे काही त्या ठिकाणी लँडिंगची दिशा आहे, लँडिंगची जी वेळ आहे त्यामध्ये बदल केला आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला त्यात यश मिळणार असं आपल्याला आपल्या इस्रोकडनं सांगण्यात येतं. मग आता जर समजा त्याच्याबद्दलची माहिती सर्वत्र वाचली जाते, सर्वत्र ऐकली जाते, तर नक्कीच मेन्सला याच्यावरती प्रश्न येणार, हे लक्षात घ्या. ओके. म्हणून बघा की 2020 मध्ये त्या दरम्यान काहीच घडलं नाहीये, म्हणून अवकाशावरती एक प्रश्न आहे, पण या वेळेला मात्र या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. म्हणून अवकाश आणि तंत्रज्ञान, अवकाश आणि काय? तर तंत्रज्ञान याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, म्हणून याच्यावरती फोकस आपल्याला करायचा आहे. क्लिअर आहे? म्हणजे बघा की आपण ज्या वेळेला PYQ अनालिसिस करतो त्यावेळेला ते अनालिसिस करताना तुम्ही ज्या काळामध्ये अनालिसिस करतात त्या काळानुसार करा, म्हणजे कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा तुम्हाला काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके. त्यानंतर दळणवळण एकच प्रश्न आहे, पण लक्षात घ्या मित्रांनो, इथेही प्रश्नांची संख्या आपल्याकडे वाढणार आहे, कारण दळणवळणामध्ये आपल्याकडे रस्ते, त्याचप्रमाणे रेल्वे, त्याचप्रमाणे विमान आणि जहाज अशा गोष्टींचा समावेश होतो. आणि या क्षेत्रामध्ये भारतात सर्वात जास्त काम चालू आहे. त्यातल्या त्यात रस्त्यांमध्ये तर सर्वात जास्त काम चालू आहे आपल्याकडे. त्यामुळे याच्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा वाचणं गरजेचं आहे, कारण हा करंटचा मुद्दा म्हणून विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे? त्यामुळे दळणवळणाचा अभ्यास व्यवस्थित करा. त्यानंतर हवामान, अत्यंत महत्वाची गोष्ट. किती मार्कांसाठी आहे? 14 मार्कांसाठी. अत्यंत महत्वाची गोष्ट हवामान, कारण शेवटी हवामानावर सगळ्या गोष्टी आहेत. जर हवामानामध्ये पर्जन्य चांगलं असेल तर नदीला पाणी आहे, नदी असणार आहे. पर्जन्य चांगलं आहे तरच कुठे ना कुठेतरी कृषीचं उत्पादन चांगलं आहे. कृषीचं उत्पादन चांगलं आहे तर उद्योगधंदे चांगले आहेत. उद्योगधंदे चांगले आहेत तर संपूर्ण इंडस्ट्री चांगली, लोकांच्या हातात पैसा चांगला आणि तुमची इकॉनॉमी चांगली. म्हणून हवामानाचा अत्यंत बारकाईने अभ्यास. आणि लक्षात घ्या, हवामानामध्ये जो काही अभ्यास आहे तो जास्तीत जास्त अभ्यास संकल्पनात्मक असणार आहे, आणि त्यामुळे संकल्पनात्मक अभ्यासावरती आपल्याला हवामानात काय करायचंय? फोकस करायचा आहे. स्टॅटिस्टिकल डाटा तुम्ही कमी करा, पण संकल्पना जास्तीत जास्त करा. त्याचा फायदा भूगोलच्या पेपरला तुम्हाला नक्कीच होणार आहे. ओके. या पद्धतीने मित्रांनो आपले हे टॉपिक GS पेपर 1 साठी, इतिहास आणि भूगोलसाठी. मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचा फायदा तुम्ही तुमच्याही आयुष्यात करून घ्या. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.